त्याप्रमाणे होत होतं त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातल्या शूर लोकांनी त्याच वेळी प्रतिसरकार निर्माण केलं, पॅरलल गव्हर्नमेंट. म्हणजे सरकार काय, आमचंच या ठिकाणी राज्य चालणार. आणि सातारामध्ये नाना पाटील आणि त्यांचे सहकारी, मग ते जी.डी. लाड असतील, गौरी हरसिंहासने असतील, कासेगावकर वैद्य असतील, मी किती जणांची नावं घेऊ ती अपुरीच पडती. या सगळ्या लोकांनी जी संघटना उभारली त्यामुळे अनेक ठिकाणी यांचंच राज्य सुरू झालं, ब्रिटिशांचं नाही. यांनी आपल्या राज्यामध्ये न्यायसंस्था उभी केली आणि दरोडे घालणारे जे किंवा खून करणारे होते त्यांना शिक्षा दिल्या. त्याचप्रमाणे सावकारांना सावकारी थांबवायला लावली, शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये बी बियाणं देण्यास सुरुवात केली. म्हणजे हे पॅरलल गव्हर्नमेंट हे या वीरांनी चालवलेलं होतं. अशा तऱ्हेचं प्रतिसरकार निर्माण करण्याचे प्रयत्न हे उत्तर प्रदेशात बालियाला झाला, बंगालमध्ये मिदनापूरला झाला, पण सातारमधला हा प्रयोग हा सर्वात मोठा होता आणि तो जवळजवळ 45 सालपर्यंत चालला असं आपल्याला दिसून येईल. या भूमिगत चळवळीला खरा जो वेग आला तो जयप्रकाश नारायण हे तुरुंगातून पळून गेले आणि ते ज्यावेळी नेतृत्व करायला लागले त्यानंतर तो आला आणि त्यानंतर आझाद दस्ते निर्माण झाले. आणि मग जयप्रकाशजींनी ठिकठिकाणी लोकांना एक नवचैतन्य दिलं. डॉक्टर लोहियांच्यामुळे आमच्या स्वातंत्र्य चळवळीचा गुप्त रेडिओ सुरू झाला. उषा मेहता, विठ्ठल जव्हेरी हे त्याचं काम करत होते. याच्यावरून आम्ही अच्युतरावांची भाषणं ऐकलेली आहेत, याच्यावरून स्वातंत्र्य समरगीतं ही त्यावेळी त्याच्यामध्ये म्हणली गेलेली आहेत. ती जे काही तो ज्यावेळी रेडिओ चालला होता त्याच्यावरचं एक गाणं आजही मला आठवतं, ते म्हणजे शिंग फुंकिले रणी वाजतात चौघडे, सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे. आमचं हे सैन्य असं चाललेलं होतं. अर्थात काही जण आम्ही पकडले गेलो, काही जण काही दिवस भूमिगत राहिले, काही जणांचं काम चालू राहिलं. या चळवळीचं काही सगळंच विस्तारानं वर्णन करणार नाही, परंतु या चळवळीमध्ये जे काही प्रचंड उठाव झाला तर ब्रिटिशांनीच लिहून ठेवलं आहे की 1857 नंतर हा अशा तऱ्हेचा उठाव हा झाला आणि यामुळे आपल्या साम्राज्याचा पाया आता हादरलेला आहे असं रेजिनॉल्ड मॅक्सवेल हा जो त्यावेळेचा गृहमंत्री होता यांनी स्पष्टपणाने कबुली दिलेली आहे. पण याच वेळी आणखीन एका घटनेचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे असा की दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1940 साली सुभाषबाबू हे त्यावेळी बंगाल कलकत्त्यामध्ये घरी आपल्या जे स्थानबद्ध होते ते आकस्मिकपणे गुप्त झाले. म्हणजे गुप्त झाले म्हणजे काय, ते तिथून जे निघाले ते वेषांतर करून जे बाहेर पडले ते आधी पेशावरला गेले, पेशावरून काबूलला गेले आणि काबूलला त्यांनी प्रथम रशियन एम्बसीशी काहीतरी आपला संबंध जुळतो का पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आलं नाही तेव्हा इटालियन एम्बसी मार्फत ते बर्लिनला गेले आणि सुभाषबाबूंनी मग आझाद हिंद सरकार स्थापन करायचं ठरवलं. जे लोक त्यावेळी भारतीय सेनेमधले हिटलरनी म्हणा किंवा जपान्यांनी पकडले त्यांच्या जोरावरती आपण काहीतरी केलं पाहिजे अशी कल्पना सुभाषबाबूंना बर्लिनमध्ये असताना आली. आणि नंतर ज्यावेळी जपान युद्धामध्ये सामील झाला त्यावेळी सुभाषबाबूंनी ठरवलं की आपण काही करून तिकडं गेलं पाहिजे आणि म्हणून अतिशय साहसाने एका पाणबुडीतून बर्लिनहून ते टोकियोला आले. 4 महिन्याचा हा प्रवास. सुभाषबाबू आणि त्यांच्या बरोबर असला त्यांचा एक अत्यंत विश्वासू सहकारी अबिद हसन हे दोघेच जण होते. मरूनही गेले असते पण ते आले आणि इथं आल्यानंतर मग त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि आझाद हिंद सेना उभारली. ही जी आझाद हिंद सेना उभारली याच्यामुळे एक नवं पर्वच सुरू झालं. याच्यामध्ये जे पकडले गेलेले होते भारतीय सैनिक जपानकडनं ते सुभाषबाबूंच्या बरोबर आले. सावंतवाडीचे जगन्नाथराव भोसले हे मेजर होते, त्यांना सुभाषबाबूंनी जनरल भोसले म्हणून केलं. शाहनवाज, सहगल, धिलन म्हणजे इथं कोणी एका जातीचा नव्हता, कोणी एका धर्माचा नव्हता. शाहनवाज हे मुसलमान, सहगल हे पंजाबी आणि हिंदू आणि धिलन हे शीख, पण सारे जण हातात हात घालून त्या ठिकाणी लढत होते. स्त्रिया मागे नव्हत्या,
डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या तरुण डॉक्टर सुभाषबाबूंना जाऊन भेटल्या आणि म्हणाल्या की स्वातंत्र्यासाठी ज्याप्रमाणे पुरुष बलिदान करायला तयार आहेत त्याप्रमाणे स्त्रियाही तयार आहेत आणि म्हणून स्त्रियांची पलटण आपण उभी केली पाहिजे. सुभाषबाबूंनी तत्काळ त्यांना संमती दिली आणि आझाद हिंद सेनेमध्ये ज्याप्रमाणे गांधी ब्रिगेड होती, ज्याप्रमाणे सुभाष ब्रिगेड होती, त्याप्रमाणे राणी लक्ष्मी ब्रिगेड ही उभी करण्यात आली आणि या डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या त्याच्या प्रमुख बनल्या. या ठिकाणी हा जो काही प्रयोग चालत होता याच्या वार्ता भारतामध्ये येऊन पोहोचत होत्या. बहुसंख्य राजबंदी हे तुरुंगात असल्यामुळं त्यांच्यापर्यंत त्या आल्या नाहीत, पण भूमिगतांच्या पर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यामुळे जयप्रकाशजींनी अशी कल्पना मांडली की आता आपली चळवळ ही ओसरते आज जरी दिसत असलं तरी ज्या चळवळीला प्रचंड उठाव मिळेल असा एक क्षण येण्याची शक्यता आहे. आणि तो क्षण म्हणजे ज्या क्षणी आझाद हिंद सेना ही भारताच्या भूमीवरती पाऊल ठेवील त्यावेळी जर आपण त्यांच्याशी हातमिळवणी केली तर एक प्रचंड उठाव होऊ शकेल आणि आपण ब्रिटिशांकडून आपलं स्वातंत्र्य हे जिंकून घेऊ. आणि हे करण्यासाठी, हे ठरवण्यासाठी जयप्रकाश नारायण हे 1944च्या जुलै महिन्यामध्ये मणिपूर मार्गे ब्रह्मदेशात जायला निघाले. पण त्यावेळी भयंकर पाऊस लागला आणि त्यांना पुढे जाता आलं नाही. परंतु त्याच वेळी तिथला एक व्यापारी जो हत्तीवरून सागाची एकूणच एक्सपोर्ट करत असे, तो व्यापार करत असे, त्यांनी सुभाषबाबूंना सांगितलं की नोव्हेंबर मध्ये मी तुम्हाला बरोबर ब्रह्मदेशात पोहोचवतो. आणि त्याप्रमाणे जयप्रकाशजींनी ठरवलं. दुर्दैवानं ऑक्टोबर मध्येच ते पकडले गेले. या दोन देशभक्तांची जी चुकामुक झाली याची आठवण झाली की माझं मन आजही खरोखरच एक चटका लागल्यासारखं होतं माझ्या मनाला. आणि मी असा विचार करतो की हे जर झालं असतं तर आपण खऱ्या अर्थानं आपलं स्वातंत्र्य लढून मिळवलं असा तो क्षण आला असता. परंतु दुर्दैवानं तो यायचा नव्हता. आझाद हिंद सेना ही पुढे सरकत होती. ती मोईरांग पर्यंत आली होती मणिपूरच्या सरहद्दीवरती. परंतु नंतर युद्धाचंच पारडं फिरलं आणि जपानला माघार घ्यायला लागली. आणि जपानला माघार घ्यायला लागल्यानंतर मग भारतीय सेना ही देखील एका अर्थानं हतबल झाली. त्यातलेही अनेक पकडले गेले, हजारो लोक त्यातले मारले गेले. हे जे अनामिकांचं बलिदान आहे याची खरोखर नव्या पिढीला कल्पना नाही. एकूणच स्वातंत्र्य संग्रामामध्ये काही नेत्यांची नावं आपल्याला परिचित आहेत, काही हुतात्म्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याला ही जरी माहिती असली तरी देखील अनेक जण अनेक नावं आपल्याला परिचित नाहीत. परिचित असलं एक नाव चुकून माझ्या हातून राहून गेलं त्याचा उल्लेख करतो. कारण भगतसिंग तर मोठे होते, पण त्याचबरोबर बाबू गेनू हा एक साधा कामगार होता. पण तो कामगार जो होता आमच्या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव पेट्यामधला, तो गिरणी कामगार तिथं परकीय कापडावरती बहिष्कार टाकायचा म्हणून त्या मोटारी पुढे पडला आणि त्यांनी बलिदान केलं. हे अनामिकाचंच बलिदान आहे. बाबू गेनू लोकांना देशभर माहिती नाहीये. आणि असे कित्येक जण आहेत की ज्यांची नावही खरोखर माहिती नाहीयेत. म्हणून या अनामिकांचं बलिदान हेही फार महत्वाचं आहे. 1942च्या लढ्यामध्ये आपल्याला असं दिसेल की लहान मुलांनी देखील भाग घेतलेला आहे. आणि तुमच्या वयाची मुलं आपल्या सेवादला आमच्या शिरीष कुमार हा त्या ठिकाणी हुतात्मा झाला, हेमुकलानी म्हणून विद्यार्थी हुतात्मा झाला. या सर्वांची तुम्ही नव्या पिढीनं आठवण ठेवली पाहिजे. सोलापूरचे 4 हुतात्मे मल्लाप्पा धनशेट्टी, सारदा, कुर्बान हुसेन, शिंदे या सर्वांची आपण आठवण ठेवली पाहिजे. पण ही मला काय आठवण होते तर ही जे आझाद हिंद सेनेचे लोक पुढे येत होते, म्हणजे सुभाषबाबूंनी त्यांना काय आदेश दिला होता, चलो दिल्ली.
आणि ज्यावेळी जपानी सैन्याने माघार घ्यायचं ठरवलं आणि ते मागे जायला लागले, त्यावेळी सुभाषबाबू काय म्हणाले की तुम्ही मागे फिरू शकता कारण तुमची मातृभूमी तिकडे आहे, पण माझे सैनिक मागे फिरू शकत नाहीत कारण आमची मातृभूमी तिथं आहे आणि आम्हाला तिथंच शेवटी जायचं आहे, असं ते त्या ठिकाणी म्हणले. मग त्याच्यामध्ये अनेक लोक पकडले गेले असं आपल्याला दिसून येतं. पुढे ही चळवळ ओसरली. 1945 साली सर्व नेत्यांची मुक्तता झाली. ही ज्यावेळी मुक्तता झाली त्यावेळी नंतर मग सगळे नेते एकत्र पुन्हा जमले आणि आढावा घ्यायला लागले. त्यावेळी काही जण असं म्हणाले जुन्या विचाराचे की ही चळवळ अहिंसक झाली की नाही. तेव्हा पंडित नेहरू असं म्हणाले, जे जे झालं त्याची सर्व जबाबदारी मी घेतो, कारण मी जर लोकांना देशभक्तीची शिकवण दिली असेल तर जो तो आपापल्या अंतःकरण प्रवृत्तीप्रमाणे देशभक्ती करणार आणि हिंसा अहिंसा हा मुद्दा येऊ शकत नाही. या 42च्या सर्व देशभक्तांना मी प्रणाम करतो आणि त्याचप्रमाणे सुभाषबाबूंच्या पुढेही आपण नतमस्तक झालं पाहिजे म्हणून पंडितजींनी सांगितलं. म्हणजे नुसतं त्यांनी सांगितलं नाही, तर ज्यावेळी सरकारने शहानवाज, सहगल आणि धिलन यांच्यावरती खटले भरले त्यावेळी त्या खटल्यामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी भुलाभाई देसाई हे एक थोर कायदेपंडित जसे होते, तर पंडित नेहरू ज्यांनी कधीही बॅरिस्टरी केली नव्हती, बॅरिस्टर असून त्यांनी काळा डगला चढवला आणि कोर्टामध्ये तिथं काम करायला चालले. जे मी आपल्याला सांगितलं की लोकमान्य टिळक सर्व देशभक्तांचं एक कुटुंब मानत, त्याचंच हे एक नवं दृश्य त्यावेळी भारताला दिसलं. आपल्याला असं हे आढळून येतं. आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की या खटल्यामध्ये ज्यांनी आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो नाही असं सांगितलं नाही, भुलाबाईंनी उलट अशी बाजू मांडली की आम्हाला स्वातंत्र्यासाठी लढण्याचा जसा नागरिकांना हक्क आहे तसा सैनिकांना हक्क आहे, तुम्ही हवं तर याला फाशी द्या, पण लढले नाहीत अशा तऱ्हेची माघार घेणारी पळपुटी भूमिका हे सैनिक मांडणार नाहीत आणि त्यांचा वकील म्हणून मी मांडणार नाही. म्हणून त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. अर्थात नंतर स्वराज्य आलं आणि सारेच जण सुटले. आता याच्या पुढचा काही ताचा जो कालखंड आहे हा खरोखर दुर्दैवी आहे. तो काय आहे की आपण ज्यावेळी लढत असतो त्यावेळी सगळेजण एकत्र असतो, पण जेव्हा वाटाघाटी होतात त्यावेळी काही दुर्दैवी घटना घडतात आणि मग वाटाघाटीचं पर्व सुरू झालं आणि ब्रिटिशांनी हिंदू मुसलमानांच्या मध्ये जे दुहीचं बीज पेरलं होतं तो आता विषवृक्ष झाला आणि मग बॅरिस्टर जिना मुळी आम्हाला पाकिस्तान हवं असं म्हणायला लागले. त्या ठिकाणी देशामध्ये हिंदू मुसलमानांचे दंगे झाले. नुआखालीमध्ये फारच कत्तली झाल्या. गांधी एकटेच त्या ठिकाणी गेले. त्यांनी ज्यांच्या घरामधली माणसं मारली गेली त्यांचे अश्रू पुसले. ज्यांनी दंगे केले त्यांना सांगितलं की तुमच्या अंतःकरणामधला हा जो क्रोध आहे हा गेला पाहिजे, ही सुडाची भावना असून चालणार नाही, हिंदू मुसलमान आणि भावंडासारखं राहिलं पाहिजे. त्यावेळी कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं फार, पण गांधीजी हे एकाकी अवस्थेमध्ये ते सांगत होते त्याप्रमाणे चाललं होतं. हे वाटाघाटीचं पर्व चालू होतं, दुसरीकडे त्या ठिकाणी दंगे होत होते आणि शेवटी फाळणी टाळणं अशक्य आहे असं आपल्या नेत्यांना वाटलं आणि स्वातंत्र्य मिळेल पण स्वातंत्र्याबरोबर देशाचं विभाजनही होईल हे मान्य करावं लागलं. आणि हे मान्य होत असताना पंजाब आणि बंगाल या ठिकाणी दोन्ही बाजूची लक्षावधी माणसं ही मारली गेली. अनेक जणांचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि म्हणून ज्यावेळी स्वातंत्र्य मिळणार, स्वातंत्र्य जवळ आलं त्यावेळी एका बाजूला आम्ही सर्वजण हर्षभरीत झालो होतो कारण आमचं एक स्वप्न साकार होणार होतं आणि त्याचबरोबर देशाची फाळणी होणार याचीही जाणीव होती. फाळणी होतच होती आणि त्याचबरोबर अनेक देशबांधवांचे संसार उद्ध्वस्त झाले हेही आम्ही विसरू शकत नव्हतो. म्हणून 14 ऑगस्टला रात्री ज्यावेळी झेंडावंदनाला आम्ही सर्वजण गेलो त्यावेळी एका बाजूला हर्ष होता, आनंद होता, बेहोशी होती, धुंदी होती आणि दुसऱ्या बाजूला कमालीचे दुःख होतं, वेदना होती. कारण ज्यांनी सर्व सोसलं, ज्यांचं सर्व उद्ध्वस्त झालं
आणि देशाचं विभाजन झालं ते आम्ही कधी विसरू शकत नव्हतो. ज्याप्रमाणे आज कळत होतं की याच्या पुढे आपला भारत स्वतंत्र होणार, युनियन जॅकच्या जागी तिरंगा फडकणार म्हणून जसा आनंद होत होता, त्याप्रमाणे आता सिंधू नदी आपल्याला पाहायला मिळेल का ही मनामध्ये भावना येत होती आणि डोळ्यातून अश्रू देखील येत होते. अशा संमिश्र भावनेमध्ये शेवटी 15 ऑगस्टला आणि स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालं. ब्रिटिशांनी भारत जिंकला, परंतु आपण आपल्या ताकदीच्या जोरावरती ज्या विविध चळवळी केल्या 1857 पासून, त्याच्यामुळं ही खरी चळवळ पुढे गेली. मला इथं उल्लेख केला पाहिजे तो असा की खरा जो एक आपला शेवटचा क्षण होता तो महत्वाचा, तो म्हणजे नाविकांच्या बंडाचा. त्याचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक होतं. म्हणजे सुभाषबाबूंच्या वेळी सेना ज्याप्रमाणे उठली होती त्याप्रमाणे इथल्या नाविकांनी 1946 साली बंड केलं आणि ते बंड ज्यावेळी केलं त्यावेळी लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. रणगाडे आले पण लोक त्याच्यामध्ये हटले नाहीत आणि हे ज्यावेळी ब्रिटिश सरकारने पाहिलं त्यावेळी आपल्याला यापुढे राज्य करता येणार नाही ही त्यांना जाणीव झाली आणि म्हणून आम्ही स्वातंत्र्य देणार असं त्यांनी जाहीर केलं. हे मी अशासाठी सांगतोय आता या क्षणी की स्वातंत्र्य केवळ वाटाघाटीतून मिळालं असं नाही, तर स्वातंत्र्य मिळालं याचं कारण सर्व देश स्वातंत्र्याच्या बाजूचा झाला होता ही कल्पना आपण कधीही विसरून चालणार नाही. अशा रीतीनं 15 ऑगस्टला पण तरी देखील भारताच्या काही भागामध्ये अजून तिरंगा फडकला नव्हता. हैदराबाद मधला निजाम कुटील कारवाया करीत होता आणि निजामाच्या रझाकारांच्या अत्याचाराच्या विरुद्ध आपले मराठवाड्यातले, तेलंगणातले, कर्नाटकातले शूर सहकारी हे त्यांच्या विरुद्ध लढत होते. आणि म्हणून हैदराबाद मध्ये लोकांनी जरी स्वातंत्र्य दिन साजरा केला तरी तो त्यांना गुप्तपणानंच साजरा करावा लागला. आणि नंतर स्वराज्य आलं. स्वराज्य आल्यानंतर ही चळवळ जी होती या चळवळीला वेग आला, ज्याच्यामध्येही काही अनेक जण हुतात्मे झाले. गोविंद पानसरे हे नाव तुम्हाला माहित नसेल पण तो हुतात्मा झालेला आहे. असे किती जणांनी सोसलं, पण अखेर सरदार पटेलांनी ठरवलं की या ठिकाणी आपण पोलीस ऍक्शन घ्यायची आणि म्हणून 1948च्या 13 सप्टेंबरला भारतीय फौजा आत घुसल्या आणि मग पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे निजामाचं जे काही प्रतिकार होता तो कोसळला आणि 18 सप्टेंबरला हैदराबाद भारतामध्ये सामील झाला. हाही एक आनंदाचा क्षण. पण अद्याप दुर्दैवानं गोवा आपल्याकडे आलेला नव्हता. ब्रिटिशांनी भारत सोडला त्यावेळी फ्रेंचांनी पॉंडिचेरी, चंद्रनगर इथून आपलं चंबू गव्हाळ आटोपलं आणि ते आपल्या देशात गेले. पण पोर्तुगीज गेले नाहीत. त्यांनी गोवा, दमण, दीव स्वतःकडेच ठेवलं. तेव्हा ते परत मिळावं म्हणून पुन्हा त्या ठिकाणी सत्याग्रह करावा असं लोकांना वाटायला लागलं. 46 साली डॉक्टर लोहिया तिथे गेले होते. तिथं त्यांनी स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटवली. परंतु नंतर आपल्याला असं दिसेल की गोव्याच्या लोकांनी आपला सत्याग्रह चालू ठेवला. त्याच्यामध्ये अनेकांना 10 वर्ष 12 वर्ष शिक्षा झाल्या. ब्रॅगांजा कुन्हा काय, शिरोडकर काय, पुरुषोत्तम काकोडकर काय, यांना त्या ठिकाणी हद्दपार करण्यात आलं. पण या लोकांनी सर्व सोसलं. पण नंतर आपल्याला असं दिसेल की भारतामधल्या लोकांना वाटायला लागलं की आपण सत्याग्रह केला पाहिजे. म्हणून नानासाहेब गोऱ्यांनी या सत्याग्रहात पुढाकार घ्यायचं ठरलं आणि पुण्याला गोवा मुक्ती विमोचन सहाय्यक समिती ही स्थापन करण्यात आली. आणि मग 1955 साली हा सत्याग्रह सुरू झाला. पहिली तुकडी होती, त्याच्यामध्ये गोरे ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे सेनापती बापट होते. जे सेनापती एका वेळी मुळशीच्या मावळ्यांचं सेनापतित्व करत होते, ज्यांनी इंग्लंडमध्ये बॉम्बची विद्या शिकून घेतली, ते सत्याग्रही म्हणून 70व्या वर्षी याच्यामध्ये सामील झाले. आणि दुर्दैवानं पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना देखील अमानुष मारहाण केली. अशा मग पण अमानुष मारहाणनी लोक भ्याले नाहीत. नानासाहेबांच्या तुकडी मागून शिरूभाऊंची गेली, शिरूभाऊंच्या मागून विघ देशपांड्यांची गेली, मधुलिमय गेले, त्रिदीप चौधरी गेले.
किती तुकड्या गेल्या याची कल्पनाच नाही. काही हुतात्मे झाले. 6 म्हणून होता तो एक हुतात्मा झाला. त्यानंतर थोरात म्हणून चंद्रपूरचा आमचा एक मित्र होता, तो त्याच्यामध्ये हुतात्मा झाला. तिकडचा उत्तर प्रदेशचा एक गुप्ता होता, तो त्या ठिकाणी हुतात्मा झाला. पण लोक काही हटले नाहीत. मग 15 ऑगस्ट 55ला एक 15 ऑगस्ट 56ला एक प्रचंड सत्याग्रह करायचं ठरलं आणि तो सामुदायिक सत्याग्रह झाला. सत्याग्रह हा विष्णुपंत चितळ्यांच्या नेतृत्वाखाली झाला. यावेळी गोळीबार झाला. त्यावेळी एक हिरवे गुरुजी म्हणून माझे सहकारी हे त्यावेळी गोळीबारामध्ये ठार झाले. शेषनाथ वाडेकर म्हणून माझा दुसरा मित्र होता, त्याचा तर कधी पुढे पत्ताच लागला नाही. तो कुठे मारला तर गेलाच पोलिसांच्याकडून. असे कितीतरी जण झाले. त्या ठिकाणी ते 3 हुतात्मे झाले. कर्नाल सिंग, महांकाळ आणि चौधरी ह्या तिघांची प्रेत ही पुण्यामध्ये आणलेली होती आणि आम्ही त्यांना अग्नी देत असताना स्वतंत्र भारतात देखील हे हुतात्मे होतं याची मनाला फार वेदना झालेली होती. परंतु तरीही हा लढा चालू राहिला. या लढ्यामध्ये आमच्या एक सहकारी सिंधुताई देशपांडे या निर्भयपणानं लढल्या. सुधाताई जोशी या गृहिणी, महादेव शास्त्री जोशी हे गोव्यातले राहणारे, सुधाताई तिथल्या राहणारे. पण सुधाताई म्हणल्या मी पुण्यात राहणार नाही. आणि मग गोवा नॅशनल काँग्रेसचं त्यांना अध्यक्ष केलं आणि त्या ठिकाणी गुप्तपणाने गोव्यामध्ये गेल्या आणि त्यांनी तिथं झेंडा फडकवला भारताचा आणि भाषण करायला सुरुवात केली. मग पोलीस आले, त्यांनी त्यांना छड्या मारल्या, त्यांना पकडलं, त्यांच्यावर खटला भरला आणि पोलिसांनी खटले म्हणजे हे जे काही सत्याग्रहाचे नेते होते या सत्याग्रहाच्या नेत्यांना 10 वर्ष 12 वर्ष अशा शिक्षा झाल्या. आणि तरी हा सत्याग्रह चालूच होता. पण हा सत्याग्रह चालू झाल्यानंतर मग पुढे 1.5 वर्षानंतर सगळ्यांच्या सुटका झाल्या. पण अजून स्वातंत्र्य आलेलं नव्हतं. आणि शेवटी 1961 साली सरकारने ठरवलं की गोवा घ्यायचा आणि त्याप्रमाणे 61 साली भारतीय सेना या गोव्यामध्ये घुसल्या. आणि त्या घुसल्यानंतर अर्थातच पोर्तुगीजांचा प्रतिकार कितीसा चालणार म्हणून पोर्तुगीज शरण आले आणि गोव्यामधल्या स्वातंत्र्य सैनिकांचं जे काही हे स्वप्न होतं हे साकार झालं. गोव्याच्या या लढ्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या त्यांना शौर्य दाखवलं. दादरा नागर हवेलीत काही लोक तिथं गेले आणि त्यांनी तो भाग जिंकून घेतला. विश्वनाथ लवंदे वगैरे लोकांनी पुष्कळशी कामं केली. किती जणांची मी नावं घेऊ शकतो. त्यामध्ये मोहन रानडे हा जो त्यांचा होता हा खरा शूर. याला जन्मठेपेची शिक्षा, त्याला पोर्चुगालला पाठवण्यात आलं, अनेक तऱ्हेचे हाल केले. पण मोहन रानडे हे कधीही त्या ठिकाणी नमले नाहीत. त्यांनी त्या चळवळीचं नेतृत्व हे सतत भूमिगत चळवळीचं नेतृत्व हे केलं. आणि 61 साली शेवटी ज्यावेळी तिथं भारताचा राष्ट्रध्वज फडकला त्यावेळी 47 साली जी सुरुवात होती त्याची ती सांगता झाली. स्वातंत्र्य चळवळीत जे तरुण होते त्यांनी अतिशय उत्साहानं भाग घेतला. लहान मुलं काय करणार, पण लहान मुलं ही देखील या चळवळीत सामील झालेली होती. म्हणून 1930 साली ज्यावेळी सत्याग्रहाची चळवळ चालू होती त्यावेळी लहान मुलांची वानर सेना होती. आणि मला आठवतं की ही वानर सेना प्रभात फेरी त्यांची निघत असे. आणि साने गुरुजींचं एक गाणं होतं, वानर वानर हुप प्यारे, वानर वानर हुप हुप हुप, महात्मा गांधी आले आले राम, त्यांचे करू आम्ही काम, अशा तऱ्हेचं ते गाणं होतं. किंवा आणखीनही जे प्रभात फेरीमध्ये स्त्रियांची प्रभात फेरी निघाली की गाणं असायचं, त्यामध्ये त्या म्हणायच्या चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे. किंवा आणखीन एक गाणं मला आठवतं, नहीं रखनी जालिम सरकार नहीं रखनी, हे एक गाणं होतं. अशी कितीतरी गाणी त्या ठिकाणी होती. आम्ही जी गाणी म्हणत होतो त्यामध्ये विशेषतः जेलमध्ये मला आठवतं की आम्ही म्हणायचे स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारत माई. आणि त्यामध्ये पुढचं जे स्वप्न होतं तेही त्याच्यामध्ये साने गुरुजींनी आम्हाला शिकवलं होतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं, जाचकाच गरिबानुरवू,
लोकशाही आम्ही स्थापन करणार, लोकशाही भारत माता आमुची आई, स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारत माई, अशा तऱ्हेची गाणी होती. पण सर्वात श्रेष्ठ जर गाणं कोणतं असेल की ज्या कवितेमध्ये क्रांतिकारकांचं मनोगत व्यक्त झालं, ते गीत, ती कविता ही कुसुमाग्रजांनी लिहिली आणि ती म्हणजे गर्जा जय जयकार. आणि त्याच्यामध्ये जी काही भावना होती ती भावना खरी क्रांतिकारकांची होती. त्यांची काय भावना होती? श्वासानवजा वायू संगे ओलांडून भिंत, अनाईला कळवा आमच्या हृदयातील खंत. आईला म्हणजे मातृभूमीला. काय खंत आहे? सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझं करीती प्रणिपात. आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचं वर्णन कसं केलंय? कधी न थांबलो विश्रांती स्तव पाहिले न मागे, बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. आणि शेवटी स्वतः आपण मरणार हे दिसत असताना देखील निर्भयपणानं ते तिथं होते. आणि काय म्हणत होते? हे आज आमुची सरणावरती पेटताच प्रेते, उठतील ज्वाला मधुनी भावी क्रांतीचे नेते. म्हणून हे जे हौतात्म्य झालं याच्यातून क्रांतीचे नेते निघाले. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे हौतात्म्य झालं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही समतेसाठी उद्याचे क्रांतीचे नेते व्हा. सुरुवातीला मी जे म्हणालो की मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणून राणी लक्ष्मीबाई यांनी ज्याप्रमाणे आपल्या मुखातून विजेचा लोळ बाहेर सोडला आणि तिथं स्वातंत्र्याच्या चळवळीचा उगम झाला, त्याप्रमाणे आपल्याला असं दिसेल की सुधाताई जोशी यांनी या ठिकाणी निर्भयपणानं जे काही आपला ध्वज फडकवला तिथं याची ही सांगता झाली. आणि या दोन थोर महिलांच्या पवित्र स्मृतीला आणि या संबंध आपल्या स्वातंत्र्य संग्रामात जे हुतात्मे झाले त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझं आपल्या पुढचं हे निवेदन पूर्ण करतो. अखिल भारतीय राष्ट्र सेवा दल प्रस्तुत स्वातंत्र्याची गाथा. स्वातंत्र्याची गाथा. प्रास्ताविक प्राध्यापक अरविंद कपोले. प्राध्यापक अरविंद कपोले. गाथा कथन प्राध्यापक ग प्र प्रधान. प्राध्यापक ग प्र प्रधान. ध्वनी मुद्रण साज ऑडिओ व्हिडिओ. साज ऑडिओ व्हिडिओ. निर्मिती सहाय्य सुरेश ठुमकर. सुरेश ठुमकर.